श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 76। संपूर्ण चरितामृत केवळ ग्रंथ नव्हे तर भविष्यवाणी। बाळांनो, कलियुगात खूप चित्र विचित्र घटना घडत आहेत। श्रीपाद श्री वल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 30। कुरुपूर क्षेत्रात धर्मगुप्त व शंकर भट्टा संबोधताना श्रीपाद महाप्रभूंचे हे उद्गार आहेत। आजची सर्वांगीण परिस्थिती पाहता श्रीपाद असे का उद्गारले याची थोडी जाणीव होते। पूर्व पश्चिम दोन्ही किनाऱ्यांवर लागोपाठ वादळी तडाखा, तर दोन्ही किनाऱ्यांच्या मध्ये महामारी। याच्या आधी श्रीपाद म्हणतात की बाळांनो, कलियुगांतात, कली महायुगात, कली अंतर्दशेनंतर युगसंधी संपल्यावर मी स्वरूपाने तिरुमलाला येणार। नंतर काही दिव्यस्थानी येणार, पीठिकापुरात माझ्या महासंस्थानी येणार, अहिला नदीत स्नान करणार, कुक्कुटेश्वराचे दर्शन करणार। माझ्या महासंस्थानाला माझ्या सोबत येणारे महासिद्ध महायोगी धन्य होत। श्री पीठिकापूर, श्यामलांबापूर म्हणजे सामलकोट, वायसपूर म्हणजे काकीनाडा मिळून एक मोठे शहर होणार। माझ्या महासंस्थानाला दर्शन घेण्याच्या निमित्ताने असंख्य भक्त येतील। वासवीचा अवतार होऊन विरूपाक्षाला पुन्हा जन्म घेण्याची आज्ञा केली। त्याला मी भारताचा चक्रवर्ती करणार आहे। पीठिकापुरात माझे दर्शन होताच त्याला पूर्वजन्मज्ञान प्राप्त होणार। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पीठापुरात आले, तोच कलियुगांत म्हणजे कलियुगातील सत्ययुगाची 1000 वर्ष अंतर्दशा सुरू होण्याचा काळ म्हणजे संधी काळ। वरील परिच्छेदातील वर्णन श्री गोपाल बाबा महाराज यांच्या संबंधातील आहे। बाबा तिरुमलासह दिव्य स्थान घेत घेत विजयादशमी 2008 रोजी पीठापुरात आले। कुक्कुटेश्वर प्रांगणात बसले व बाबांनी घोषणा केली की यहाँ पर रोज 40,000 आदमी खाना खाएगा। ऐला नदीचंच पाणी कुक्कुटेश्वर पादगया क्षेत्रातील पुष्करणीत म्हणजे कुंडात आहे। तसेच पीठापुरातून ऐला नदीचा मोठा कॅनल जातो। बाबा रात्री अपरात्री गाडी काढायला लावून पीठापूर, काकीनाडा आणि सामलकोट असा राऊंड फिरून येत। आणि भारताचा चक्रवर्ती सम्राट कोण आहे आपण सर्व जाणतोच। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।